संधी मिळाली तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं जरी उमेदवारी दिली तरी तुम्ही लढा. शिंदे साहेबांनी जरी तुम्हाला उमेदवारी दिली तरी तुम्ही लढा. गरज पडल्यास मी स्वतः तुमचं नाव सांगेल, कारण या जिल्ह्याला एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि तुम्ही संधी सोडू नका असं माझं मत आहे. म्हणून ह्या निवडणुकीचा विषय झाला. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. रोज नवनवीन दावे येत आहेत, नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावं देखील समोर येत आहेत. त्यातच एक नाव म्हणजे शिवाजी सहाणे. शिवाजी सहाणे यांनी याआधी 2 वेळा ही निवडणूक लढवलेली आहे, मात्र त्यांना निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागले. आता पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आलंय. ते का आले त्यांच्याकडे जाणून घेऊयात. पुन्हा एकदा तुमचं नाव चर्चेत येतंय. तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक आहात. मुळात तुम्ही जे म्हणालात की निसटत्या पराभवाला नाही, मला हायकोर्टने डिक्लेअर केलेलं होतं 2015 मध्ये विधान परिषदेचा आमदार म्हणून निवडून आलेलं. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयामध्ये ती निवडणूक गेल्यामुळे वेळेत निर्णय लागू शकला नाही. अदरवाईज शपथविधी माझाच झाला असता. आणि नाशिक जिल्ह्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या निवडणुकीमध्ये कोण निवडून आलेलं होतं. पुन्हा एकदा इच्छुक असण्याचं काही कारण नाही. 2 वेळा मी निवडणूक लढवलेली आहे आणि काही काळामध्ये, दरम्यानच्या काळामध्ये मी राजकारणापासून थोड्या काळासाठी थोडंसं अल्पविराम घेतला होता. परंतु योगायोगाने 4 दिवसापूर्वी माझी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट झाली आणि विमान प्रवासामध्ये त्यांची माझी भेट झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्याकडनं निवडणूक न लढवता आमच्या पक्षामध्ये सक्रिय झालं पाहिजे. तर त्यावेळी ह्या विधान परिषदेच्या संदर्भाने त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली आणि मला अतिशय चांगली व्यक्ती ती वाटली. म्हणजे मी त्यांचा माझा परिचय नव्हता, पण त्या दिवशी पाहिल्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदेबद्दल माझ्या मनामध्ये आदर निश्चितपणे वाढला आणि खऱ्या अर्थाने त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन. आणि त्यात योगायोगाने काल माझ्या एका व्यावसायिक कामानिमित्त मला भुजबळ साहेबांनी मुंबईला बोलावलं होतं आणि ते काम चालू असताना त्यांनी मला सांगितलं की परवा आम्ही सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या सुनेत्रा वहिनींकडे मागणी केलेली की नाशिकची जागा आपण लढवली पाहिजे, ही आपल्याला सोडवून घ्या. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे साहेब. तर कसं? तर म्हणे की तुम्ही लढवली पाहिजे असं मला वाटतं. तर म्हटलं साहेब 2 वेळा मी लढवलेली आहे, काय झालं हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की मला ती गळणं घातलेली चांगली. तर ते म्हणे नाही, तसं नाही आहे. संधी मिळत असेल तर तुम्ही निवडणूक निश्चितपणे लढवली पाहिजे आणि याही वेळी मी तुमच्या मनात काय असेल, जिल्ह्याला काय वाटत असेल माहीत नाही, परंतु याही वेळी मी तुमच्या 100% पाठीशी आहे आणि तुम्ही ही निवडणूक लढवली पाहिजे. तर म्हटलं साहेब संख्याबळाच्या दृष्टीने आपण मागे आहोत. तर त्याने संधी मिळाली तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं जरी उमेदवारी दिली तरी तुम्ही लढा. शिंदे साहेबांनी जरी तुम्हाला उमेदवारी दिली तरी तुम्ही लढा. गरज पडल्यास मी स्वतः तुमचं नाव सांगेल, कारण या जिल्ह्याला एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि तुम्ही संधी सोडू नका असं माझं मत आहे. म्हणून ह्या निवडणुकीचा विषय झाला. पण मग आता तुम्ही कुठल्या पक्षाकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात? मुळात बघा की मी राष्ट्रवादीमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलेला होता. त्यामुळे मी तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. स्वर्गीय अजितदादा पवारांचे माझे खूप चांगले संबंध होते. त्यामुळे अजूनही मी राष्ट्रवादीमध्येच आहे. भले काही काळामध्ये जसं अगोदर सांगितलं त्याप्रमाणे सक्रिय नसलो तरीही अजून माझा पिंड जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. परंतु आता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. विशेषतः राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना यांचं सरकार आहे. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने निवडणूक जरी लढवली तरी या निवडणुकीमध्ये चिन्ह नसतं. त्यामुळे उमेदवार हा महायुतीचाच असणार आहे आणि मला असं वाटतं की मी सर्वसमावेशक चेहरा आहे, कारण मी शिवसेनेकडनं 2012ची विधान परिषद लढवलेली ती. त्यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी युती. आणि 2018ला ज्यावेळी मी निवडणूक लढवली त्यावेळी देखील काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याही पलीकडे जाऊन मी काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार असताना सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मोठ्या मनाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक चांगला चेहरा म्हणून आणि एक सुशिक्षित चेहरा म्हणून मला पाठिंबा दिलेला होता. नव्हे, अधिकृत पाठिंबा भारतीय जनता पार्टीचा घोषित केलेला होता, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला आत्ता तर तिन्ही पक्ष सत्तेत आहे, त्यामुळे मी त्या तिघांचाही उमेदवार आहे. भाजपच्या काही नेत्यांची तुमची भेट झाली 1-2 दिवसापूर्वी?
भाजपच्या काही प्रदेश नेत्यांची माझी भेट झालेली आहे आणि भाजपच्या नाशिक जिल्ह्यातल्याही स्थानिक नेतृत्वाकडनं बऱ्यापैकी मी निवडणूक लढवावी असा आग्रह आहे. आणि हा आजचा नाही, भारतीय जनता पार्टीचे जे नाशिक शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये नेतृत्व आहे त्यांचा आग्रह हा 2012च्या निवडणुकीपासून आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं. कारण 2012च्या निवडणुकीमध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी मी नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो त्यावेळी सुद्धा तत्कालीन नेते बाळासाहेब सानप म्हणा किंवा लक्ष्मण सावजी आणि त्यावेळी फरांदे सर होते, ह्या म्हणजे कार्यरत होते. तर ह्या सगळ्यांनी मिळून त्यावेळी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. परंतु उद्धव साहेबांनी मला उमेदवारी दिल्यामुळे मला त्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा लागला नाही आणि मी महानगरपालिकेमध्ये निवडून आलो. आता तुम्ही म्हणतात मी अजितदादांचा एकदम जवळचा होतो, त्यांचा कार्यकर्ता आहे. आता तुम्ही अजूनही राष्ट्रवादीमध्ये आहात, मग तुमच्या पुढे भाजपा आणि शिवसेना हे पर्याय यायलाच नको? नाही, मग मुळात हा पर्याय माझा नाहीच आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये जर असं वाटलं की महायुतीला की हा उमेदवार आम्हाला निवडून आणायचा आहे परंतु जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जात नाहीये, जागा भारतीय जनता पार्टीकडे गेली किंवा शिवसेनेकडे एकनाथ शिंदे साहेबांकडे गेली, तर पक्ष म्हणजे आमच्या पक्षाच्या आता राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार आणि नाशिक जिल्ह्याचे नेते भुजबळ साहेब या दोघांनी ठरवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडनं निवडणूक लढवा तरी माझी हरकत नसणार आहे. फक्त पक्ष नेतृत्वाने तसं ठरवलं पाहिजे. कारण विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी बरेच उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, ते विधानसभेला शिंदे साहेबांकडनं शिवसेनेकडून निवडून आलेले हे आपण पाहिलेलं आहे. किंवा शिवसेनेचे काही कार्यकर्ते हे विधानसभेला भारतीय जनता पार्टीमधून निवडून आले, पण त्याला पक्षाची संमती असावी. पण मग आता समजा ही जागा तुम्ही म्हणता तसं राष्ट्रवादीला सुटली नाही, इतर पक्षाला सुटली, त्यांनी दुसरा उमेदवार दिला, तर तुमची भूमिका काय राहणार? तुम्ही अपक्ष लढणार का काय करणार? नाही, अपक्ष लढण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ही निवडणूक अपक्ष लढण्यासारखी नाही मुळात. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी आपण तात्विकदृष्ट्या महायुतीकडनं किंवा मी आज तर राष्ट्रवादीकडनं उमेदवारी करावी अशी राष्ट्रवादीच्या आमच्या नेत्यांची इच्छा आहे. माझी स्वतःची पक्षाने जर आदेश दिला तरच निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. परंतु वरिष्ठ पातळीवर जर सुनेत्राताईंनी असं ठरवलं की मी भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढवावी किंवा मी शिंदे साहेबांकडनं निवडणूक लढवावी, तर तशा पद्धतीची त्यांची वरिष्ठ पातळीवर जर चर्चा झाली तरच मी त्या माध्यमातून निवडणूक लढवेल. अदरवाईज मी अपक्ष म्हणून पक्षाच्या विरुद्ध किंवा महायुतीच्या विरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढवण्याचा माझा पिंड नाही आणि ते मी करणार नाही. शेवटचा प्रश्न, तुम्हाला वाटते उमेदवारी मिळेल तुम्हाला? निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे, परंतु प्रबळ इच्छा नाही, कारण मी निवडणूक लढवलीच पाहिजे असं काही नाहीये. मुळात या नाशिक जिल्ह्याला अतिशय चांगल्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे, ती विधान परिषदेमध्ये. एक लक्षात घ्या तुम्ही की हा मतदारसंघ जो आहे हा 2.5 लोकसभा मतदारसंघाचा आणि 15 विधानसभा मतदारसंघाचा मिळून असा मोठा मतदारसंघ आहे. आणि हा आपला विधान परिषदेवरचा हा आमदार एकमेव असा आमदार असतो की जो जिल्ह्यामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये, कुठल्याही जिल्हा परिषद गटामध्ये, कुठल्याही महानगरपालिका किंवा नगर परिषदेच्या वॉर्डमध्ये जाऊन काम करू शकतो आणि त्याला तेवढी मोठी संधी असते. त्यामुळे या मतदारसंघाचं महत्व फार मोठं आहे. दुर्दैवाने गेल्या 2-4 निवडणुकांमध्ये ह्या मतदारसंघामध्ये जे काही निवडून आले आहेत त्यांनी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर ते केलं नाही आणि गेल्या 6 वर्षामध्ये ज्या निवडून आलेल्या उमेदवारांनी तर जिल्ह्याचा भ्रमनिरास केलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये एक चांगला, सुशिक्षित, सुस्वभावी, सुसंस्कृत आणि ज्याला व्हिजन आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये काहीतरी चांगलं करून दाखवण्याची धमक आहे, अशा उमेदवाराला उमेदवारी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. हे आहेत शिवाजी सहाणे. त्यांचं म्हणणं आहे की माझं 3ही पक्षाची नेत्यांशी चर्चा झालेली आहे. 3 दिवसात त्यांनी 3 वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. आता नेमकी उमेदवारी त्यांना मिळणार का आणि जर मिळाली तर कुठल्या पक्षाकडनं मिळणार हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. परंतु जे चेहरे, जे नावं याआधी चर्चेत होते त्या नावांमध्ये आणखी एक भर पडलेली आहे. त्यामुळे महायुतीमधली रस्सीखेच अधिकाधिक वाढत चालली आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.